जर पृथ्वीवर असं ओढलं जात होतं खाली, पण काय करत होता माहिती का येशू? त्याला जर काय बोलायचं होतं ना, तर त्याला काय करावं लागायचं येशूला माहिती का? त्याला असा श्वास घ्यावा लागायचा, अशी बॉडी उचलावी लागायची आणि मग ते शब्द उच्चारून परत तो काय करायचा? श्वास सोडायचा. इतका भयानक त्रास होता. बाळाबाबा थोडंसं सांगितलं मी आणखी डील सांगतो किती भयानक होता. त्याला काय बोलायचंय ना, तर त्याला श्वास घ्यावा लागायचा, ती बॉडी आधी उचलावी लागायची आणि मग त्यावेळेस ते शब्द उच्चारण त्यावेळेस ते परत सोडावं लागायचं. ते किडा काय होत होता हातामध्ये टोचत असेल ना, मग हे 7 शब्द उगाच बोललाय का तो? नाही. तेव्हा खूप मोठं कारण आणि आपण तेच कारण थोडक्यामध्ये बाळाबाबांनी देखील सांगितलं. आपण तिसरा शब्द पाहूया, 4था शब्द आणि 5वा शब्द. ठीक आहे, तिसरा शब्द काय? योहानाचे 19 अध्याय आणि 26 आहे. मराठीत कोणाला भेटलं तर वाचा. योहान 19, 26 ते 27. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई.